नमस्कार मंडळी. तर आत्ताचा जो वर्ड आहे ना कमिटमेंट, तर त्याच्याविषयी मला आज बोलायचं आहे की आपल्याला अ, आजकाल जास्त का कमिट करावं लागतं, की नॉट ओन्ली इन रिलेशनशिप बट स्वतःसाठी सुद्धा आपल्याला कमिट करावं लागते, की आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आणि रिलेशनशिप बद्दल, नात्यांबद्दल तुम्हाला माहितीच आहे की कमिट आजकाल खूप जास्त होते, की मी ही रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला तयार आहे वगैरे. पण मला असं वाटतं ना, हा वर्ड जास्त पुश होत चाललेला आहे. अ, आणि जे 90चे जनरेशन आहे, म्हणजे जेनजी, म्हणजे जेनजी म्हणू शकतो आपण, 90 टू 99. तर त्यांना लग्नाची भीती वाटत चालली आहे आणि त्यांच्यामध्ये तर जास्त हा वर्ड बोलला जातोय, की कमिटमेंट. की आणि ते तर घाबरतच आहेत लग्नाला, की मी कमिटमेंटची मला भीती वाटते, मी कमिटमेंट नाही करणार, मला खूप रिस्पॉन्सिबिलिटीची भीती वाटते. पण हे सगळं काय होतंय ना, की आपल्याला अ, कळतच नाही की आपल्याला नक्की काय हवंय. आणि आपण त्या नादात कमिटमेंट करायला जातोय आणि आपला इगो खूप जास्त फूट फॉरवर्ड होतोय. आणि कमिटमेंट पेक्षा ना, म्हणजे हा जर वर्ड आपल्याला जस्टिफाय करायचा असेल ना, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. अ, पहिली गोष्ट तर ही आहे, स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि कमिटमेंट पेक्षा ना, की तुम्हाला जी व्यक्ती आवडतीये, तर त्या व्यक्तीच्या अ, साठी किंवा त्या व्यक्तीसाठी जे आपल्याला करायचंय ना, ते मनापासून करा. म्हणजे त्यासाठी काय घाबरू नका आणि ते तुम्हाला करावंसं वाटेल. अ, हे प्रयत्न करा, म्हणजे हा वर्ड आहे ना, तो जस्टिफाय होईल. आणि हे जास्त वर्ड पुश नाही होत. कारण कमिटमेंट आणि आजकाल जे शब्द नवीन-नवीन येतात ते खरंच समजण्या पलीकडचे आहेत. यावर नक्की विचार करा आणि हा रील कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुमच्यासाठी कमिटमेंट तुम्ही स्वतःसाठी सुद्धा दिले का, हे रील मध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून.